हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर, जो तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. या ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी मधला आजचा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे फिटोपेल्विक रिलेशनशिप. फिटोपेल्विक रिलेशनशिप इट मीन्स द रिलेशनशिप बिटवीन फिमेल पेल्विस विथ देयर इज अ फिटस. जो काही फिमेल पेल्विस आहे, या फिमेल पेल्विसचं त्याच्याच जो काही फिटस आहे त्या फिटस सोबत कोणतं रिलेशन आहे, कोणती एंगेजमेंट आहे हे आपण बघतो. त्याला आपण म्हणणार आहे फिटोपेल्विक रिलेशनशिप. म्हणजे कोणत्या पोझिशन मध्ये बेबी प्रेझेंट आहे, बेबीचा लाय काय आहे, ॲटिट्यूड काय आहे, त्याच्यासोबतच बेबीचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन आपण स्टडी करतो. त्याला आपण म्हणणार आहे फिटोपेल्विक रिलेशनशिप. जर आपण इथे विचार केला तर नंबर 1 ला असणार आहे लाय. लाय इट मीन्स, लाय काय असणार आहे, इट मीन्स जो काही लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस आहे, लॉंग ॲक्सिस ऑफ युटरस विथ लॉंग ॲक्सिस ऑफ फिटस. जो काही फिटस आहे या फिटसचा लॉंग ॲक्सिसचा काय करायचा, स्टडी करायचा. म्हणजे जो काही युटरस असणार आहे, या युटरसचा जर आपण लॉंग ॲक्सिसचा विचार केला तर लॉंग ॲक्सिस कुठून फॉर्म होतो युटरसचा, फ्रॉम देअर इज अ फंडस. जो काही फंडस आहे युटरसचा, या फंडस पासून तर सर्विक्सचा जो काही पार्ट आहे एंडिंगचा, त्या एंडिंगच्या पार्ट पर्यंत काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. हा आहे लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस. आता हा जो काही लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस आहे, हा लॉंग ॲक्सिस काय करायचा, आपल्याला कम्पेअर करायचा विथ देअर इज अ लॉंग ॲक्सिस ऑफ द फिटस. फिटसचा लॉंग ॲक्सिस कुठून असणार आहे, तर बेबीचा जो काही हेड आहे, या हेड पासून बेबीचा जो काही बटकचा पार्ट असणार आहे किंवा लोअर पार्ट असणार आहे, हे काय होतात, इन्क्लूड होतात. त्याला आपण म्हणणार आहे लॉंग ॲक्सिस ऑफ द फिटस. आता जर फिटस मदरच्या युटरसमध्ये सिम्पली हेड डाऊन पोझिशन मध्ये असेल आणि जो काही बेबीचा बटक्स आहे तो फंडसच्या पार्टला असेल, तर मग काय होतो, जो काही लॉंग ॲक्सिस ऑफ द फिटस आहे इज कम्पेअर्ड विथ द लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस, तर बघितला आपण तो काय असणार आहे, व्हर्टिकली प्रेझेंट असणार आहे. दॅट्स कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडनल लाईन. त्याला आपण लॉन्जिट्युडनल लाईन म्हणणार आहे. इफ द बेबी काय असणार आहे, बेबीचा जो काही हेड डाऊन पोझिशन आहे ही थोडीशी काय असणार आहे, जर ऑब्लिकली प्रेझेंट असेल आणि बेबी जर त्याचा लॉंग ॲक्सिस युटरस सोबत जर ऑब्लिकली शेअर करत असेल, तर त्या कंडिशनला आपण म्हणणार आहे ऑब्लिक लाईन. म्हणजे काय, सिम्पली का लॉंग ॲक्सिस ऑफ द फिटस काय असणार आहे, ऑब्लिकली प्रेझेंट असणार आहे विथ देअर इज अ लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस. दॅट्स कंडिशन कॉल्ड ॲज अ ऑब्लिक लाईन. अँड लास्ट वन ट्रान्सवर्स लाईन. ट्रान्सवर्स लाईन इट मीन्स जो काही लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस आहे, हा लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरसला जो काही बेबीची प्रेझेंटेशन असणार आहे, हे बेबीचं प्रेझेंटेशन काय असणार आहे, ट्रान्सवर्सली प्रेझेंट असणार आहे. आणि त्याला आपण म्हणणार आहे, म्हणजे काय, ट्रान्सवर्सली काय असणार आहे, जो काही बेबीचा लॉंग ॲक्सिस आहे हा प्रेझेंट असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे ट्रान्सवर्स लाईन. सिम्पली लाईन म्हणजे एवढंच असणार आहे का जो काही लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस आहे, हा लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस काय करायचा, बेबीचा जो काही लॉंग ॲक्सिस आहे या लॉंग ॲक्सिस सोबत काय करायचं, कम्पेअर करायचं. जर बेबी व्हर्टिकली प्रेझेंट असेल तर इट मीन्स लॉंग ॲक्सिस ऑफ द युटरस अँड द लॉंग ॲक्सिस ऑफ द फिटस हा काय असणार आहे, लॉन्जिट्युडनल असणार आहे. देन जर तो ट्रान्सवर्सली प्रेझेंट असेल तर ट्रान्सवर्स लाईन, जर ऑब्लिकली असेल तर ऑब्लिक लाईन आपण त्याला म्हणणार आहे. देन नेक्स्ट आहे आपला प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन इट मीन्स जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे बेबीचा, तो प्रेझेंटिंग पार्ट किंवा प्रेझेंटिंग जो काही ऑर्गन असणार आहे तो ऑर्गन काय करायचं आपल्याला बघायचं. आता प्रेझेंटिंग पार्ट म्हणजे काय, तर बेबीचा जो काही युटरस आहे, ह्या युटरस मधून काय असणार आहे, जो काही फिमेल पेल्विसचा आउटलेट आहे, या फिमेल पेल्विसच्या आउटलेट सोबत बेबीचा कोणता पार्ट काय असणार आहे, एंगेज असणार आहे, हे आपण बघणार आहे. ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी, डिलिव्हरीच्या टाइमला जो काही बेबीचा फर्स्ट पार्ट डिलिव्हर होणार आहे, त्या फर्स्ट पार्टच्या डिलिव्हरीला आपण म्हणतो का प्रेझेंटेशन. जो काही प्रेझेंटेशन असणार आहे त्या म्हणजे तो ऑर्गन प्रेझेंट असणार आहे आणि तो ऑर्गन जो प्रेझेंट असणार त्याला आपण म्हणतो प्रेझेंटिंग पार्ट. त्या ऑर्गनला आपण म्हणणार प्रेझेंटिंग पार्ट कोणता, तर जे काही प्रेझेंटेशन आहे, प्रेझेंटेशन सिम्पली मीन्स का फर्स्ट जो काही पार्ट आहे बेबीचा तो कोणता डिलिव्हर होणार आहे हे आधी काय करतो आपण, असेस करतो, एक्झामाइन करतो, त्याला आपण म्हणणार आहे प्रेझेंटेशन. आता या प्रेझेंटेशन मध्ये जर आपण विचार केला तर प्रेझेंटेशन इन्क्लूड्स, याच्यामध्ये इन्क्लूड होतं सिपॅलिक प्रेझेंटेशन. सिपॅलिक प्रेझेंटेशन. सिपॅलिक प्रेझेंटेशन म्हणजे काय, सिम्पली जे काही बेबीचं हेड आहे, हे हेड काय असणार आहे, हेड डाऊन पोझिशन मध्ये असणार आहे. म्हणजे हे काय असणार आहे, एंगेज असणार आहे विथ देअर इज अ फिमेल पेल्विस. जो काही फिमेल पेल्विस आहे, या फिमेल पेल्विसचा जो काही ब्रीम आणि आउटलेटचा पार्ट आहे, या आउटलेटच्या पार्ट मध्ये काय असणार, तो फिक्स असणार आहे, अटॅच असणार आहे, एंगेज असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे सिपॅलिक प्रेझेंटेशन. आता सिपॅलिक प्रेझेंटेशन जर विचार केला, या सिपॅलिक प्रेझेंटेशन मध्ये परत काय येतात, काही प्रेझेंटेशन ऍड होतात. याच्यामध्ये इन्क्लूड होतं नंबर 1 व्हर्टेक्स प्रेझेंटेशन.
व्हर्टेक्स प्रेझेंटेशन म्हणजे सिम्पली काय, बेबीचा जो काही व्हर्टेक्सचा पार्ट आहे, हा व्हर्टेक्सचा पार्ट काय होतो, आउटलेट ऑफ द फिमेल पेल्विस, आणि जो काही फिमेलचा पेल्विस आहे त्याच्यासोबत एंगेज होतो, आणि फर्स्टली व्हर्टेक्सचा पार्ट जर डिलिव्हर होत असेल तर दॅट्स कॉल्ड ॲज अ व्हर्टेक्स प्रेझेंटेशन. आफ्टर दॅट जर आपण बघितलं तर याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे ब्रो प्रेझेंटेशन. ब्रो प्रेझेंटेशन इट मीन्स जो काही आयब्रोचा पार्ट आहे, ह्या आयब्रोचा पार्ट काय दिसतो आपल्याला, एंगेज दिसतो विथ द जो काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विस सोबत, आणि त्याला आपण म्हणतो ब्रो प्रेझेंटेशन. देन नेक्स्ट फेस प्रेझेंटेशन. फेस प्रेझेंटेशन म्हणजे काय, सिंपल का जो काही फिमेलचा पेल्विस आहे ह्या फिमेलच्या पेल्विस सोबत काय असणार आहे, बेबीचा जो काही फेस आहे म्हणजे व्हर्टेक्स नसताना जो काही ब्रो आहे ते नसताना जो काही फेस आहे हा फेस काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे फेस प्रेझेंटेशन. हे काय असणार आहे, इन्क्लूड होतात सिपॅलिक प्रेझेंटेशनच्या अंदर. म्हणजे जो काही स्कलचा पार्ट आहे टोटल, या स्कलच्या पार्टमध्ये काय होणार आहे, इन्क्लूड होणार आहे, त्याला आपण म्हणतो सिपॅलिक प्रेझेंटेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट वन असणार आहे देयर इज अ ब्रिज प्रेझेंटेशन. ब्रिज प्रेझेंटेशन म्हणजे काय, सिम्पली जो काही प्रेझेंटिंग पार्ट ऑफ द बेबी आहे किंवा जो काही एंगेजमेंट आहे विथ द फिमेल पेल्विस, या फिमेल पेल्विस सोबत बेबीचा हेड एंगेज नसताना जो काही बेबीचा बटकचा पार्ट आहे, हा बटकचा पार्ट काय होतो, एंगेज होतो, त्याला आपण म्हणणार आहे सिंपल का जो काही बेबीचं प्रेझेंटेशन असणार आहे दॅट्स दी ब्रिज प्रेझेंटेशन. याच्यामध्ये काय असतं, जे काही बेबीचे बटक्स आहे हे बटक्स, आणि जो काही जेनेटालिया आहे हा जेनेटालिया काय असतो, एंगेज असतो विथ दी फिमेल पेल्विस. फिमेल पेल्विस सोबत तो एंगेज असणार आहे, याला आपण म्हणणार आहे ब्रिज प्रेझेंटेशन. यालाच अनदर वन आहे पोडॅलिक प्रेझेंटेशन. पोडॅलिक प्रेझेंटेशन. देन थर्ड वन आहे शोल्डर प्रेझेंटेशन. शोल्डर प्रेझेंटेशन म्हणजे काय, सिम्पली का जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे विथ देयर इज अ फिमेल पेल्विस, तो प्रेझेंटिंग पार्ट काय असणार आहे, शोल्डर असणार बेबीचा. कोणता पण शोल्डर जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहे शोल्डर प्रेझेंटेशन. याच्यामध्येच एक इन्क्लूड होतो कंपाऊंड प्रेझेंटेशन. हा अदर प्रेझेंटेशन मध्ये येतो. आता कंपाऊंड प्रेझेंटेशन म्हणजे काय, सिम्पली जो काही बेबी आहे या बेबीचा फेसचा पार्ट तर प्रेझेंटिंग पार्ट आहे, पण हा जो फेसचा पार्ट प्रेझेंटिंग पार्ट आहे या फेसच्या पार्ट सोबत काय असणार आहे, जो काही बेबीची एक्स्ट्रीमिटी आहे या एक्स्ट्रीमिटी पण काय असणार आहे, प्रेझेंटिंग पार्ट असणार. म्हणजे बेबीचा एक जो काही हँड आहे हा हँड काय असेल, प्रेझेंटिंग पार्ट असेल, तर त्या कंडिशनला आपण म्हणणार आहे कंपाऊंड प्रेझेंटेशन. म्हणजे एका प्रेझेंटेशन सोबत काय असणार आहे, अनदर प्रेझेंटेशन असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे कंपाऊंड. म्हणजे कसं, सिंपल का बेबीचा जो काही हेड आहे तो म्हणजे सिपॅलिक प्रेझेंटेशन विथ जो काही बेबीची एक्स्ट्रीमिटीज आहे हे एक्स्ट्रीमिटीज काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे कंपाऊंड प्रेझेंटेशन. हे झाले टोटल प्रेझेंटेशन्स ऑफ द बेबी. आता हे जे काही प्रेझेंटेशन आपण बघितले या प्रेझेंटेशनमध्ये काय असतो, प्रेझेंटिंग पार्ट असतो, ज्याच्यावरून आपण त्या प्रेझेंटेशनला नाव देतो. म्हणजे कोणता ऑर्गन प्रेझेंट आहे त्या ऑर्गनला काय करतो, आपण नाव देतो. जर आपण बघितलं तर त्या प्रेझेंटेशनमध्ये जे काही पार्ट आहे हे पार्ट काय करतो, बेबीच्या पार्टला आपण त्याला म्हणतो प्रेझेंटिंग पार्ट. म्हणजे ते प्रेझेंटेशनला तर मिनिंग दिलं आपण प्रेझेंटेशन, पण त्याच्यासोबतच जो पार्ट आपल्याला शो होतोय त्या पार्टला आपण म्हणतो प्रेझेंटिंग पार्ट. आता या प्रेझेंटिंग पार्टमध्ये इन्क्लूड होतं नंबर 1 सिपॅलिक प्रेझेंटेशन जर असेल याच्यामध्ये इन्क्लूड होतो व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे काय, सिम्पली जो काय बेबीचा परायटल बोन आहे या बेबीच्या परायटल बोन जर प्रेझेंट असणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी किंवा तो फर्स्टली काय होत असणार आहे, डिलिव्हर होत असणार आहे, तर त्या प्रेझेंटेशनला आपण म्हणणार आहे व्हर्टेक्स. आणि व्हर्टेक्स काय असणार आहे, प्रेझेंटिंग पार्ट असणार आहे. देन जे काही आयब्रोज आहेत त्या आयब्रोज जर प्रेझेंट असेल तर तो काय आहे, प्रेझेंटिंग पार्ट आहे आयब्रोजचा. आफ्टर दॅट जर आपण बघितलं तर फेस असेल, हे काय असणार आहे, प्रेझेंटिंग पार्ट असणार. आता हे जे प्रेझेंटिंग पार्ट आहे हे चेंज का होतात, ड्यू टू देर इज अ फ्लेक्शन ऑफ द बेबी. जर बेबी बघितला आपण तो काय आहे, हेड डाऊन पोझिशनला आहे, पण हेड डाऊन पोझिशनमध्ये बेबीचा जो काही ॲटिट्यूड आहे, जो काही फ्लेक्शन आहे बेबीचा, तो किती पर्सेंटाईलमध्ये, नॉर्मली जो काही फ्लेक्शन असतो त्या फ्लेक्शनमध्ये बेबीची जी काही चीन आहे ही चीन काय होते, कम्प्लिटली जी काही चेस्ट आहे त्या चेस्टला अटॅच होते किंवा चेस्ट सोबत काय होते, पूर्ण कोलाइड होते. आणि ते कोलाइडिंग ते जे काही फ्लेक्शन आहे ते जर टोटल नसेल तर त्या कंडिशनमध्ये हे ब्रो आणि फेस प्रेझेंटेशन आपल्याला बघायला भेटतं. नॉर्मल जे काही प्रेझेंटेशन आहे ते असणार आहे व्हर्टेक्स प्रेझेंटेशन. सो आफ्टर दॅट
नेक्स्ट आहे ब्रीच प्रेझेंटेशन, आणि ब्रीच प्रेझेंटेशन मध्ये काय असणार आहे प्रेझेंटिंग पार्ट, फिटल लेग, जे काही फिटसचे लेग्स आहे हे फिटसचे लेग्स काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. म्हणजेच कोणता पार्ट, बटकचा जो काही पार्ट असणार आहे, बटकचा पार्ट आणि जो काही जेनायटालिया आहे हा जेनायटालिया आपण आपलं काय होऊ शकतो, दिसू शकतो ब्रीच प्रेझेंटेशन मध्ये. आफ्टर दॅट जो आपण बघितला नेक्स्ट वन शोल्डर प्रेझेंटेशन. या शोल्डर प्रेझेंटेशन मध्ये काय असणार आहे, जो काही शोल्डरचा पार्ट आहे हा शोल्डरचा पार्ट काय आपल्याला इझिली डिटेक्ट होतो. दॅट इज दी प्रेझेंटिंग पार्ट ऑफ दी, जो काही बेबी आहे फिटस आहे त्या फिटसचा प्रेझेंटिंग पार्ट असणार आहे इन अ प्रेझेंटेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट ॲटिट्यूड. ॲटिट्यूड इट मीन्स जो काही बेबी आहे या बेबीचं जे काही फ्लेक्शन आहे हे फ्लेक्शन किती पर्सेंटाईल मध्ये आहे हे बघायचं आहे. म्हणजे जो काही बेबी असतो या बेबीमध्ये काय असणार आहे नॉर्मली हेड डाऊन पोझिशन, आणि या हेड डाऊन पोझिशन सोबत जो काही बॅक ऑफ द बेबी असते ही बॅक ऑफ द बेबी काय असणार आहे टोटली कर्व असणार आहे. आणि हा जो काही कर्व आहे हा कर्व काय करतो आपण एक्झामिन करतो किती पर्सेंटाईल बेबीचं काय असणार आहे फ्लेक्शन असणार आहे. हे फ्लेक्शन आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे बेबीचं सिंपल काय झालं का हा जो काही पार्ट आहे हा चीनचा पार्ट आहे, हा चीनचा पार्ट काय होतो टोटली जो काही चेस्ट आहे या चेस्ट सोबत काय असणार आहे अटॅच असणार आहे. म्हणजेच काय का सिंपल जो काही कोलाइड झालेला असणार आहे विथ देअर इज अ चेस्ट, आणि या चेस्ट सोबत कोलाइड झाल्यानंतर जे काही बेबीच्या एक्स्ट्रीमिटीज आहे या एक्स्ट्रीमिटीज काय असणार आहे कम्प्लीट फ्लेक्स्ड असणार आहे. ह्या फ्लेक्स्ड एक्स्ट्रीमिटीज असतात, आणि ह्या जे काही एक्स्ट्रीमिटीज आहे हा जे काही टोटल स्ट्रक्चर बेबीचं याला आपण म्हणतो ॲटिट्यूड. आणि या ॲटिट्यूडमध्ये जो काही आपण ॲटिट्यूड बघतो तो काय असणार आहे फ्लेक्शन ॲटिट्यूड असणार आहे. फ्लेक्शन जो काही फ्लेक्शन आहे या फ्लेक्शनमध्ये सिम्पली काय बघायचं आपल्याला जो काही बेबी आहे तो हेड डाऊन पोझिशनला आहे विथ त्याच्यासोबत काय असणार आहे जो काही चीन आहे बेबीची ही चीन काय होते जो काही बेबीची चेस्ट आहे या चेस्ट सोबत कम्प्लिटली कोलाइड होते, कम्प्लिटली काय होते क्लोज होते. आणि जो काही बेबीचा बॅक आहे हा बॅक काय असतो आपल्याला कर्व दिसायला बघायला भेटतो. याच्यासोबतच ज्या काही एक्स्ट्रीमिटीज आहे या एक्स्ट्रीमिटीज काय असणार आहे बेबीच्या बॉडीच्या नियर असणार आहे फोल्डेड आहे स्ट्रक्चरमध्ये, त्याला आपण म्हणतो फ्लेक्शन. आणि हे जे काही फ्लेक्शन आहे हे काय असणार आहे इम्पॉर्टंट असणार आहे इन अ प्रेझेंटिंग पार्ट किंवा प्रेझेंटेशन मध्ये. जर आपण विचार केला तर हे जे फ्लेक्शन आहे हे फ्लेक्शन जर कमी जास्त थोडंफार होत असेल तर त्या कंडिशनला जे काही वर्टेक्स प्रेझेंटेशन असेल सिम्पॅलिक प्रेझेंटेशन मध्ये काय होतात चेंजेस होतात. आणि ड्यू टू दॅट जे काही नॉर्मल लेबर आहे या नॉर्मल लेबरमध्ये सर्कमस्टन्सेस डेव्हलप होऊ शकतात किंवा ॲबनॉर्मॅलिटीज डेव्हलप होऊ शकतात, आणि ते लेबर नॉर्मल नसताना ॲबनॉर्मल पण होऊ शकतं. त्याला आपण म्हणणार आहे ॲटिट्यूड ऑफ दी बेबी. देन नॉर्मल ॲटिट्यूड जो असतो तो बघितला आपण फ्लेक्शन असणार आहे. देन नेक्स्ट आहे पोझिशन. नेक्स्ट पॉइंट पोझिशन ऑफ दी जो काही बेबी आहे या बेबीची पोझिशन. जर आपण पोझिशनचा विचार केला तर पोझिशनमध्ये सिम्पली काय असतो जो काही फिटस आहे हा फिटस कोणत्या पोझिशनमध्ये प्रेझेंट आहे हे आपण बघतो. म्हणजे जे काही प्रेझेंटेशन आहे या प्रेझेंटेशन्समध्येच काय करतो आपण त्याचा स्टडी करतो. जर बघितलं आपण पोझिशनमध्ये तर पोझिशन बेबीची जो काही लाय आहे त्या लायनुसार आपण काय करणार आहे लर्न करणार आहे. किंवा बेबीचा जो काही बोनी पार्ट आहे हा बोनी पार्ट जो काही फिमेल पेल्विस आहे या फिमेल पेल्विस सोबत काय करतो कशा प्रकारे एंगेज होतो, कशा प्रकारे काय करतो रिलेशन शो करतो हे आपण तिथे काय करणार आहे स्टडी करणार आहे. यानंतर बघणार आहे आपण डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटरचा स्टडी आपल्याला काय करायचं आहे डिनॉमिनेटर म्हणजे का असा काय असणार आहे स्पेसिफिक पार्ट असणार आहे बेबीचा किंवा असं काय असणार आहे स्पेसिफिक बोनी लँडमार्क असणार आहे जो काय करतो फिमेल पेल्विस सोबत अटॅच्ड होतो किंवा एंगेज होतो. त्याने काय करतो जो काही फिमेल पेल्विस आहे किंवा जो काही फिटस आहे या फिटसचं काय करणार आहे तो पोझिशन शो करणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर मध्ये जर विचार केला आपण तर व्हर्टेक्स मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं का जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे हा प्रेझेंटिंग पार्ट किंवा डिनॉमिनेटर काय ऑसिपुट असणार आहे. आता ऑसिपिट कसा तर सिंपल मध्ये जो काही बेबीचा वर्टेक्सचा पार्ट आहे हा जर प्रेझेंटिंग पार्ट असेल तर ऑसिपिट जो असतो ऑसिपिट जो काही बोन आहे हा बोन काय असणार आहे एंगेज होणार आहे विथ द फिमेल पेल्विस. फिमेल पेल्विस सोबत तो बोनी लँडमार्क काय होणार आहे किंवा बोनी पॉईंट जो आहे तो काय होतो एंगेज होतो. आणि बिकॉज ऑफ दॅट हा जो काय असणार डिनॉमिनेटर वर्टेक्स प्रेझेंटेशन मध्ये तो असणार आहे ऑसिपिट. देन जर आपण विचार केला नेक्स्ट वन फेस जर असेल तर फेस मध्ये जो काही डिनॉमिनेटर असतो तो असणार आहे चीन. जो काही बेबीची चीन आहे ही बेबी चीन काय असणार आहे जो काही बोनी लँडमार्क आहे हा बोनी पॉईंट असणार आहे जो काय करतो एंगेज होतो विथ देअर इज अ फिमेल पेल्विस. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जर बघितलं आपण तर ब्रो प्रेझेंटेशन मध्ये असणार आहे जो काही फ्रंटल इमिनन्स आहे.
फ्रंटल इमिनेन्स म्हणजे जो काही फ्रंटल बोन आहे या फ्रंटल बोनचे जे काही इलिव्हेटेड पोर्शन असतात जर आपण बघितला तर जो काही फिटल स्कल आहे या फिटल स्कलमध्ये जर फ्रंटल बोन आपण विचार केला तर या फ्रंटल बोनचा विचार करताना या ठिकाणी काय असं थोडासा इलिव्हेटेड पोर्शन असतो त्याला आपण म्हणणार आहे हा फ्रंटल बोनचा काय असणार तो इमिनेन्स असणार आहे. हा फ्रंटल बोनचा इमिनेन्स काय होतो एंगेज होतो फिमेल पेल्विस सोबत. हा बोनी लँडमार्क काय असणार आहे शो करतो त्याला आपण म्हणणार आहे डिनॉमिनेटर ऑफ द ब्रो प्रेझेंटेशन मध्ये तो काय होतो एंगेज होणार आहे किंवा तो आपल्याला फील होणार आहे. देन नेक्स्ट वन असणार आहे ब्रिज प्रेझेंटेशन मध्ये सॅक्रम. ब्रिज प्रेझेंटेशन जर आपण बघितलं त्यात असणार आहे सॅक्रम म्हणजे जो बोनी पार्ट आहे जो काही फ्यूज्ड आहे तो फ्यूज पार्ट काय करणार आहे जो काही मदर आहे त्या मदरच्या पेल्विस सोबत एंगेजमेंट शो करणार आहे आणि त्याला आपण म्हणणार आहे सॅक्रम जो काय असणार आहे डिनॉमिनेटर इन अ ब्रिज प्रेझेंटेशन. देन नेक्स्ट वन देर इज अ शोल्डर. जर आपण शोल्डरचा विचार केला तर शोल्डरमध्ये असणार आहे ॲक्रोमियन प्रोसेस. ॲक्रोमियन प्रोसेस म्हणजे काय तर अशी प्रोसेस जी काय होते त्याच्यामध्ये जो काही हेड ऑफ द ह्युमेरस आहे या हेड ऑफ द ह्युमेरसला काय केलं जातं अटॅच केलं जातं त्या कॅव्हिटी सोबत. तिथं काय असणार आहे ॲक्रोमियन प्रोसेस म्हणजे जो काही क्लॅव्हिकल आहे क्लॅव्हिकलचा एंड पार्ट आणि जो काही बेबीचा शोल्डर आहे शोल्डरचा पार्ट त्या शोल्डर पार्टमध्ये काय असणार एक पॉइंटेड स्ट्रक्चर फॉर्मेशन असणार आहे. ते स्ट्रक्चर फॉर्मेशन म्हणजे काय आपण त्याला म्हणतो ॲक्रोमियन प्रोसेस जी काय असते स्कॅप्युलामुळे आणि जो काही क्लॅव्हिकल आहे या दोघांमुळे काय असते फॉर्म झालेली असते आणि त्या फॉर्मेशनला आपण म्हणणार ॲक्रोमियन प्रोसेस. आणि ही ॲक्रोमियन प्रोसेस काय होणार आपल्याला फील होणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ शोल्डर प्रेझेंटेशन. शोल्डर प्रेझेंटेशन म्हणजे ज्यावेळेला आपण व्हाजायनल एक्झामिनेशन करतो तर या व्हाजायनल एक्झामिनेशन मध्ये काय होतं जे काही हे प्रेझेंटेशन आहे या प्रेझेंटेशन मध्ये काय होतं आपल्याला हे पार्ट्स फील होतात आणि हे जे पार्ट फील होणार आहे लर्न म्हणजे आपण त्याचं काय करणार आहे स्टडी करणार आहे त्याला आपण म्हणणार आहे डिनॉमिनेटर. सो थँक्यू सो मच.